नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर अद्भुत असे विचार, मराठी प्रेरणादायी विचार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आयुष्यामध्ये तुम्ही जर खूप दमला असाल तर स्वामींचे हे विचार एकदा तुम्ही नक्की ऐकून बघा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला नक्कीच दिसून येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, तुम्ही स्वतःसाठी जसं आहात ना तसंच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला लवकर सोडणार नाही. परिपक्वतेच्या दिशेने तुम्ही कधीही आवडलेला नाही ना सुरू होत त्यांच्या समोर संघर्षाकडे तुमचा जीव जरी ओवाळून टाकला ना तरी त्याला सहप्रवासी होणार. म्हणून आयुष्य लोकांचा विचारातले करत जाऊ नका. हे सारखंच वेळेबरोबर शब्दांची निवड आणि मनाबरोबर वाक्य बिघडतं. कशी बदलाची निवड कळतच नाही. आयुष्यात पूर्ण आयुष्य जितक्या लवकर सुरू होतो ना, डोक्यावरील मनातील सर्व भार हा ईश्वरावर सोपवायचा, त्या आपल्या स्वामी महाराजांवर आपण सोपवायचा. आणि दिवसभरात ज्यांनी मदत केली त्यांना धन्यवाद द्यायचा आणि ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना मोठ्या मनानं माफ करायचं आणि बिंदास्त झोपा. बघा किती छान झोप लागेल तुम्हाला आणि उद्याची सकाळ नव्याने प्रसन्न अनुभवास तुम्हाला मिळेल. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारा, मोठा दृष्टिकोन ठेवा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास तुम्हाला होणार नाही. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात, पण दोघात फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. वाईट कोणीच नसतं, पण जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला ना तरी तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची किंवा भल्याची प्रार्थना करणाराच असतो. काही सत्कर्म अशीही करावीत की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा. प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टाच होते, मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो. स्वामी म्हणतात, समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही चांगले वागा. म्हणून रस्त्याच्या मार्गावर अपघात झाला तर कदाचित औषध गोळ्या घेऊन उठून उभं राहता येतं, पण जगण्याच्या मार्गावर विश्वासघात झाला तर माणूस आयुष्यातून उठतो. त्यामुळे जीवनात मैत्रिणींनो, सर्व काही करा पण कोणाचा विश्वासघात तुम्ही करू नका. ज्याला धन कमवायचं आहे त्यानं कणसुद्धा वाया घालवू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचं आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये. निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसूनही ज्याला त्याची निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. मैत्रिणींनो, परमेश्वराने, त्या स्वामी महाराजांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त आहोत ना की परमेश्वरानं आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. मैत्रिणींनो, एकमेकांना धीर देणं हे सुद्धा खूप अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. मैत्रिणींनो, आनंदानं जर तुम्हाला जगायचं असेल ना तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं ना ते विसरायचं आहे फक्त तुम्हाला. एखादा माणूस जाता जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेली कमेंट करतो तेव्हा त्याचं नवल वाटतं, पण केव्हा तरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार आपल्याला समजतात. आणि आयुष्यात ज्याच्याकडे आनंद असतो त्याच्याकडेच पैसा नसतो आणि ज्याच्याकडे पैसा असतो ना त्याच्याकडे आनंद नसतो. मैत्रिणींनो,
म्हणून आपल्याकडून केलेल्या कृतीच्या परिणामाची चिंता करण्याच्या हाती कधीच निराशा लागत नाही मैत्रिणींनो. तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती असावा जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल असा. मैत्रिणींनो, स्वामी म्हणतात, आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिका. आलेला प्रत्येक क्षण हा कायमस्वरूपी नसतो. तो जसा येणारा असतो ना तसाच जाणारा सुद्धा असतो. मग तो चांगला असो किंवा वाईट असो. प्रत्यक्ष अनुभवाने जे शिकवण्यास मिळतं ते इतरांनी सांगून समजावून आपल्याला पटेलच असं नाही. साधना करावी यासाठी मन निर्मळ करा, मन शांत व्हावं. साधना करावी यासाठी मन निर्मळ करा, मन शांत व्हावं यासाठी नाम घ्या आणि सर्वांमधून अलिप्त होण्यासाठी नाही तर सर्वांमध्ये असून अलिप्त होण्याचा प्रयत्न करा आणि ते नामानेच शक्य आहे मैत्रिणींनो. जर विरोध तुम्ही केला ना तर विरोध केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक वाढतात. म्हणूनच आहे त्या परिस्थितीत नामाच्या जोडीनं स्तब्ध राहून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणा. त्यातून जो बोध मिळेल तोच आत्मबोध स्वरूप असेल. मैत्रिणींनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. तर आजचा हा अतिशय प्रेरणादायी असा स्वामींचा आपण पाहिलेला आहोत अनुभव किंवा स्वामींचे विचार. तर आजची ही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.